सो हे गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत आलूचे पराठे. तर नक्की एंडपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा आणि नक्की ट्राय करा घरी. तर चला बनवूयात आपण. तर आता इथे 6 बटाटे घेतलेले आहेत मी आणि आता त्यांना आपण बॉईल करायला ठेवूया. पहिलं वॉश करून घेऊया. थोडंसं मीठ टाकूया. थोडंसं मीठ टाकू. तर आता इथे हे बटाटे 2 घेतलेले आहेत. 6 बटाटे. थोडंसं पाणी, अर्धा बकोर पण पाणी नाही आहे, थोडं कमीच ठेवलेलं कारण छोटे छोटे बटाटे छोटे बटाटे होतं ते कट होतंय. ठीक आहे. आता आपण असं बटाटे नंतर पाहिजे होतं. बडबडी कुकर ठेवून घेतले. आता आपण देऊया 4 शिट्टे देऊया. 4 शिट्ट्या द्यायच्या आपल्याला. 4 शिट्ट्या दिल्या काढायचे. बटाटे गरम पाण्यामध्ये ठेवायचे, सॉरी थंड पाण्यात ठेवायचे, त्याच्यानंतरच सोलायचे, नाही तर आत भाजेल. आता बटाटी बॉईल होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया. तर आता हिने काय घाललं, कोथिंबीर थोडी, त्याच्यामध्ये बघूयात आपण काय आहे. थोडासा कढीपत्ता आहे, हिरवी मिरची, लसूण एवढं आपल्याला घ्यायचं. थोडीशी लसूण, मिरच्या, थोडासा कढीपत्ता आणि आपण आता फक्त एवढीच फोडणी देणार आहोत. जिरं मोहरी टाकून फोडणी देणार आहोत. हळद, मीठ, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची आणि लसूण. कारण आम्हाला कांदा टोमॅटो बटाट्याच्या भाजीमध्ये आवडत नाही, म्हणून आम्ही एवढंच टाकतो. आणि लसणीमध्ये फक्त लसूण मिरची मध्ये कारण ना तर एकदम टेस्टी, भाजी पण टेस्टी टाकते आणि पराठा पण खूप छान लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण. अशी बारीक मिरची टाकून द्यायची. बस. आता ही लसूण थोडी आपण चेचून घेऊया. अशी बारीक चिरून घ्यायची. बस एवढीच. कोथिंबीर कटिंग करून घेऊया बारीक. तर आपल्या कुकरला आता 4 शिट्ट्या देऊन झालेल्या आहेत. आता थोड्या वेळाने ती कुकर ओपन करून आपण बटाटा मॅश करून घेऊया. कुकर आता आपली थंड झालेली आहे. शिजली मस्त. गरम पाणी टाकूया. सोडून घेऊया आपण. आपण घेतले ना आपण, तर मग ते असे तुकडे तुकडे राहतात. डायरेक्ट आपण असे मॅश करायचे हाताने. कापा परत ते मॅश करायला असंच करायचं. असंच डायरेक्टली करायचं, इझी पटकन. थोडे गरम आहेत अजून, मला करायचे ते मॅश, पण थोडे गरम आहेत, चटके लागतात हाताला. म्हणून थोडंसं वरच्यावरती फोडते.
इकडे आपला पॅन पण रेडी आहे, फोडणी पण रेडी आहे. आपण ठेवलेला आहे पॅन. त्यामध्ये थोडं घालूया आपण तेल. या भांड्यामध्ये तेल कमी लागतं. थोडंसं तेल टाकू द्या. तेल 2-3 टाकून बघते तेल तापलंय का. तापले थोडी मोहरी टाकूया. जिरा जिरा ना जिरा थोडं जिरं. थोडं मीठ. आणि थोडीशी हळद. आपण मॅश केलेला बटाटा. बटाटा पण मस्त मॅश झाला. आपली 3-4 मिनिटं झालेली आहेत गाईज. भाजी आपली रेडी आहे. मस्त एकजीव झाली भाजी. आम्ही असंच करतो. तुम्ही मसाला वगैरे पण टाकू शकता तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर. सगळं टाकायचं, सगळं जे पाहिजे ते, जे पाहिजे ते. जे तुम्हाला गोष्टी आवडतात. आम्हाला कांदा टोमॅटो नाही आवडत त्याच्यामध्ये. पराठ्याचे भरपूर काय प्रकार आहेत. मेथीचे पण पराठे होतात. आम्ही मेथीचे पण दाखवू, कोबीचे पण दाखवू तुम्हाला भरपूर. नेक्स्ट टाइम.
आपली कोथिंबीर. आता थोड्याच वेळात आपण पराठे पण बनवायला स्टार्ट करूयात. तोपर्यंत तिने फ्रेश होऊन भाजी थंड होईपर्यंत. आपली रेडी भाजी बटाट्याची. चला तर गाईज आता आम्ही दोघे पण फ्रेश होऊन आलेलो आहोत. तर आता आपण करूया बेटर करूया. चला. हे गव्हाचं पीठ आहे. थोडंसं त्यामध्ये मीठ घेऊया चवीपुरतं. थोडंसं पाणी घालून आपण मळून घेऊया. गॅस बंद करतो. थोडंसं तेल टाकूया आणि मळून घेऊया. तर गाईज आपलं पीठ रेडी. 5 मिनिट आपण ठेवूया ना असं झाकून. लगेच लाटायला घेऊया. आणि आता ठेवूया आपण तवा तापत. इथे घेतलेले तेल. तुम्ही तूप पण घेऊ शकता. आपल्या बॅटरला 5 मिनिटं झालेली आहेत. आपण चपातीला हुंडा घेतो ना त्यापेक्षा थोडा मोठा घ्यायचा. कारण आपल्याला भाजीचं बेटर याच्यामध्ये टाकायचं. असं बनवायचं खोबऱ्याच्या वाटेसारखं. टाकूया भाजीचं बेटर. असं बनवून घ्यायचं. पिठामध्ये उडवायचं. लाटायचं.
मला आहे ना आलू पराठ्यापेक्षा मला मेथी पराठे खूप आवडतात. ते खूप मस्त लागतात. बघा गाईज माझा पराठा केवढा मोठा आहे. मस्त आला गोल. मी चपातीचा हुंडा पण एवढूसा जरी घेतला तरी माझी चपाती मोठीच येते. काय म्हणते असं का बोला. तर गाईज आता आमची लाईट गेलेली आहे, तर थोडासा काळोख दिसेल. आता आमचे पराठे रेडी झालेले आहेत. सगळं खाऊन पण बाहेर झालेले आहेत. बाकीची थोडीशी भाजी उरलेली आहे ती काढून घेते. चपाती गेली तर चपाती सोबत पण ते खाता येईल. काय पाहिजे? रुमाल करतोय, खाऊन बघतो. खूप भारी झालं, नक्की ट्राय करा.